भास्कर शेठ, गुहागर विधानसभा मतदारसंघात आपण आता चौथ्यांदा चौकार मारणार असं एकंदरीत वातावरण आहे. काय नेमकी परिस्थिती आहे आणि कुणबी समाजाचे प्रदीप बेंडल आपल्या समोर शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक लढवत आहेत. काय नेमका 23 तारखेचा रिझल्ट असेल? असं आहे की गुहागर विधानसभा मतदारसंघातून ही पहिली विधानसभेची निवडणूक 2009 साली लढवली. आपण बघितलं असा की त्याही वेळेला बलाढ्य उमेदवार महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम होते. इथले 4 वेळा निवडून आलेले आमदार विनय नातू हे माझ्या विरोधात होते. पण तरी सुद्धा मला गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये या दोघांपेक्षा मताधिक्य मिळाले. आपण जर बघितलं तर त्याही वेळेला बहुसंख्य कुणबी समाज हा माझ्याबरोबर होता. त्याच्यानंतर विजय भोसलेंनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली, डॉक्टर विनय नातूंनी लढवली. त्याही वेळेला कुणबी समाज बहुसंख्य माझ्याबरोबर होता. गेल्या वेळेला कुणबी समाजाचे सहदेव बेटकर त्यांना जाऊ दे ना, सहदेव बेटकर हे कुणबी समाजाचे उमेदवार म्हणून माझ्यासमोर लढले. तरी सुद्धा बहुसंख्य कुणबी समाज हा माझ्या बरोबरच होता. मी तुम्हाला आज सांगतो, राजेश बेंडल हे कुणबी समाजाचे आहेत. मी संपूर्ण समाजाचा आदर राखून बोलतो. शेवटी प्रतिस्पर्धा हा माझा प्रतिस्पर्धीच आहे, त्याच्या विरोधात लढावंच लागणार आहे. पण तरी देखील त्या समाजाचा आदर राखून मी सांगतो, कुणबी समाज हा कायम आपल्या विचारांशीच ठाम राहिला. कुणबी समाज हा ज्या पक्षाबरोबर आहे त्या पक्षाबरोबरच राहिला आहे. कुणबी समाज हा माझ्या पाठीमागच उभा राहिलेला आहे. या कुणबी समाजाला बदनाम करण्याचं काम त्यांचेच नेते करतात. कुणबी समाजानं बेटकरांच्या विरोधात सुद्धा मलाच मतदान केलं. ते जे मतदान गेलं ते अन्य घटकांचं पाव गेलं म्हणून बेटकर वाढल्याचे दिसतात. आणि म्हणून कुणबी समाज हा माझ्याबरोबर कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.